Hare
Gönlüm elma, yar bu saat
घेणमी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधवया हरिनाम कीर्तन संग्रामी पूजन घालू लोटांगण महावारी आनंदी निर्भय असो भलते ठाई सुख दुःख चार नाही आम्हा हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घाली लोटांगण महावारी अनेक सायास न करी न धरी आस होई नवदास सर्व भावी हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महावारी मोक्षम घरी कामारी ते दासी मोक्षम घरी कामारी ते दासी होय सागवयसे फुटामणी हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महावारी इभं वेणुनादं चलन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपीविषेकधारम् परब्रह्मणिकं भजे पारब्रह्मम् त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाराम दयाचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता तलावद्मयी धराधर्वतारम कलंकांत तेजोधिकामोदिवक्रम खलानीशवाला मनोहार दक्षिण समाधिस्थमृतिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सुखां देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी अदत्त जननी देवाची भजे व्रजे कमलं नमस्कार
सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम अलंदिवल्लभम माझी वाणी तुझे मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय नमो हरिः घेन मे जन्म यागसाठी देवा घेन मे जन्म यागसाठी देवा तुझी चरण सेवा साधवया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन भागवतांगण महाद्वारी प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग महान भक्त विष्णुवंदनीय महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगवंदनी जगमान्य श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा पाद चरणाचा अभंग या सेवेसाठी निवडला आहे. मंडळी अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबाराय अभंग आहे पाच चरणाचा अभंग आहे बहुतेक सर्वांच्या पाठ परिचयाचा. परंतु या अभंगाचं प्रवचन काय, या अभंगाचं फळ काय, या अभंगाचा संबंध काय आणि या अभंगाचा विषय काय, या अभंगाद्वारे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम भगवान पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याकडे एक प्रतिज्ञा करतात. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी असा परिहार द्यायचा म्हणजे तो असा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम
भगवान पंढरीधीस पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने महाराष्ट्रातील दृश्य अदृश्य ज्ञान अज्ञात कोटीतील सर्व संत महंताच्या कृपाशीर्वादाने सफल गुरुजन ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या कृपाशीर्वादाने कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट योगाची माऊली साधकाची मायबा महाविष्णूचा अवतार अलंकापुरी येथे अखंड समाधीस्थ असणारी महाविष्णू ज्ञानोबाच्या कृपाशीर्वादाने त्या धोंडराई गावातील सर्व ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्याने सप्ताह कमिटीच्या मार्गदर्शनाने या महाशिवरात्रीच्या पर्व कालामध्ये हरी हरेश्वर भगवान शंकराच्या कुशीमध्ये हरी हरेश्वर भगवान शंकराच्या भूमीमध्ये हरी हरेश्वर भगवान शंकराच्या चरणाजवळ या मातोश्री मंगल कार्यालयामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चालू असलेला हा नाम यज्ञ कुंभहुना अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आज माझ्या वाटेला 6व्या दिवसाची आलेली ही कीर्तन रूपी सेवा म्हणतात 75 वर्ष झाल्यावर त्याला अमृत महोत्सव म्हणतात 50 वर्ष झाल्यावर त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात 25 वर्ष झाल्यावर त्याला रौप्य महोत्सव म्हणतात 12 वर्ष झाल्यावर त्याला एक तपपूर्ती सोहळा म्हणतात अगदी हा सप्ताह 3 पावलाने पाठीमागे आहे म्हणजे जवळजवळ या सप्त्याला एक तर पूर्ण होत आहे आनंदाची नाही भाग्याची गोष्ट आहे विशेष म्हणजे या ठिकाणी एक मोठा सुंदर पर्वकाळ या ठिकाणी आहे तो म्हणजे ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहून 750 वर्षी पूर्ण होत आहे मोठी पर्वणी आपल्यामध्ये नामदेवरायांनी समाधी घेऊन 675 वर्षी या वर्षी पूर्ण होत आहे आणि श्री संत जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला जाऊन 350 वर्षे पूर्ण होत आहे एवढा क्षण आपल्याला या वर्षी पाहायला मिळाला आनंदाची नाही मोठी भाग्याची गोष्ट आहे आलेले सर्व गावातील भजनी मंडळ आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व भजनी मंडळी आळंदीहून आलेले सर्व विद्यार्थी तुळस घेऊन असलेल्या 2 माझ्या माता बहिणी टाळकरी माळकरी विनेकरी पाहेकरी मृदंगाचार्य समोर बसलेले सगळे पुरुष मंडळी संत स्मृती मंडळी त्याचबरोबर समोर बसलेल्या सगळ्या माझ्या माता बहिणी सगळ्यांच्या चरणावर एक बार नतमस्तक ठेवतो आणि मुख्य विषयाकडे वळतो मस्तक माझा पावना श्री संत जगद्गुरु तुकोबराच्या गाथ्यामध्ये जर डोकून पाहिलं जवळजवळ 75 प्रकरण आहे आणि त्या 75 प्रकरणामध्ये काही नाम प्रकरणातील अभंग आहे काही संत प्रकरणातील अभंग आहे
काही उपदेश प्रकरणातील अभंग आहे, काही विहरणी प्रकरणातील अभंग आहे, काही अद्वैत प्रकरणातील अभंग आहे, काही तीर्थावळी प्रकरणातील अभंग आहे, काही मागणी प्रकरणातील अभंग आहे, काही पंढरी प्रकरणातील अभंग आहे आणि काही मात्र स्थिती प्रकरणातील अभंग आहे. आजचा जो अभंग आहे स्थिती प्रकरणातील भगवंताकडे प्रतिज्ञा करणारा आहे. विठ्ठल भक्ताद्वारे श्री संत जगद्गुरु तुकोबराया करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम भगवंताकडे प्रतिज्ञा करतात. प्रतिज्ञा करावी का न करावी हा पहिला प्रश्न आहे. प्रतिज्ञा करू नये. का करू नये? तर केलेली प्रतिज्ञा ही सिद्धीला जात नाही, म्हणून प्रतिज्ञा ही करू नये. उदाहरण जर पाहायचं असे, राजा रावणाने एक नाही 4 प्रतिज्ञा केल्या होत्या. मृत्यू लोकापासून स्वर्गापर्यंत सोन्याची शिडी धरली, नाही प्रतिज्ञा सिद्धीला गेली. समुद्राचं खारं पाणी गोड करी, नाही प्रतिज्ञा सिद्धीला गेली. सोन्याला सुगंध आणि नाही प्रतिज्ञा सिद्धीला गेली. आणि सर्व लंका ही सोन्याची करी 4 प्रतिज्ञा केल्या, पण एकही प्रतिज्ञा रावणाची सिद्धीला गेली नाही. राजा रावण काही सामान्य व्यक्ती नव्हता. राजा रावणाच्या दारामध्ये हा सूर्य देवता एका बाजूला सर्व जगाला प्रकाश आणि एका बाजूला राजा रावणाच्या दारात द्वारपाल म्हणून होता. चंद्र देवता एका बाजूला सर्व जगाला प्रकाश आणि एका बाजूला राजा रावणाला छत्री धरण्याचं काम चंद्राकडे होतं. इंद्राने रोज जावं, नाना प्रकारचे फुले तोडून आणावं आणि रोज राजा रावणाला हार घालावा. बृहस्पती राजा रावणाच्या दारात वेदाचं पालन करण्याकरता होते. अग्नी देवता राजा रावणाच्या घरी स्वयंपाक करण्याचं काम, वायू देवता राजा रावणाच्या घरी झाडून घेण्याचं काम आणि राजा रावणाने नवग्रहाच्या पालथ्या केल्या. एवढं सामर्थ्य राजा रावणाकडे होतं. राजा रावणाने प्रतिज्ञा केल्या 4, एकही प्रतिज्ञा सिद्धीला गेली नाही, म्हणून प्रतिज्ञा ही करू नये. राजा रावणाचा प्रश्न सोडा. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली होती. भीष्म पण केला खरा धनुधरा. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, भीष्माचार्याची प्रतिज्ञा सिद्धीला गेली नाही. भीष्माचार्याचाही प्रश्न सोडा, राजा रावणाचाही प्रश्न सोडा. या जगाचा मालक भगवान परमात्मा भगवंताने प्रतिज्ञा केली होती, हातामध्ये शस्त्र धरणार नाही आणि 4 गोष्टी युक्तीच्या सांगितल्या. युक्तीच्या सांगायला काय केलं? काय सत्ता होता का? युद्धामध्ये अशी प्रतिज्ञा भगवंताने केली, जगाच्या मालकाने प्रतिज्ञा केली, पण देवाची सुद्धा प्रतिज्ञा सिद्धीला गेली नाही. भीष्माचार्याची प्रतिज्ञा सिद्धीला गेली, राजा रावणाची प्रतिज्ञा सिद्धीला गेली नाही, देवाची प्रतिज्ञा सिद्धीला गेली नाही. मंडळी, पण संतांची मात्र प्रतिज्ञा सिद्धीला जात असते. संतांची प्रतिज्ञा सिद्धीला जात असते. का जाते? तर त्याचं कारण असं आहे, संत हे देवापेक्षा मोठे. या जगामध्ये सर्वात मोठं जर कोण असेल तर संत हे संत. नामदेव एका ठिकाणी सांगतात, संत मोठे, संत मोठे, संत मोठे. साधू
थोर दाना साधू थोर दाना कलियुगी. साधू म्हणजे संत मोठे, थोर म्हणजे मोठे, पण संत हे मोठे, कार्याने संत मोठे, स्वरूपाने संत मोठे आणि लक्षणाने संत मोठे. साधू थोर दाना साधू थोर दाना साधू थोर दाना कलियुगी. संत हे मानाने मोठे, संत हे धनाने मोठे आणि संत हे गुणाने मोठे. साधू थोर दाना साधू थोर दाना साधू थोर दाना कलियुगी. संत या जीवापेक्षा थोर आहे, संत इंद्र चंद्र ब्रह्मदेवापेक्षाही थोर आहे आणि संत हे भगवंतापेक्षा थोर आहे. साधू थोर दाना साधू थोर दाना साधू थोर दाना कलियुगी. संत हे मोठे म्हणून तर संताची प्रतिज्ञा सिद्धीला जाते. ज्ञानोबरांनी हरिपाठ ज्ञानेश्वरी मध्ये गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये प्रतिज्ञा केलेली आहे. तरी अवधान ऐकले दिले मग सर्व सुखाची पात्र होईल. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाई काही प्रतिज्ञा आहे. माता मराठीचा गुरु कौपटे परी अमृता कैना जिंके आयुष्य अक्षरे रसिके मिळवली. ही प्रतिज्ञा आहे. ज्ञानोबरांनी प्रतिज्ञा केली. ज्ञानेश्वरीचा प्रश्न सोडा. ज्ञानोबरांनी हरिपाठामध्ये प्रतिज्ञा केलेली आहे की हा जो संसार आहे हा संसार मी सुखाचा करीन. संसाराची. कोणता संसार? गाडी घोडी बायका मुली शेती नातेवाईक हा संसार नाहीये. अरे हा संसार मिथ्या आहे, हा संसार खोटा आहे, हा संसार नाशिवंत आहे. मग हा जर संसार खोटा आहे तर खरा संसार कोणता? ज्ञानोबरा दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन करतात. उपजेते नासी नासले पुनर्मी दिशे हे घटिकाय प्रदेशे परिभ्रमिगा. त्याला संसार म्हटलं आहे. शंकराचार्य याच्या पुढे सांगतात पुनरपि जननम पुनरपि मरणम ये संसार आहे भरतुसार आहे पाहे पुराणे भजको भजको मूळ आणि या संसाराची प्रतिज्ञा ज्ञानोबरांनी केली आणि ज्ञानोबराचेच उद्गार आहे. आदि संसार सफल झाला गे माय देखील पाय विठोबाची. एक प्रथा संसाराची प्रतिज्ञा केली आणि प्रतिज्ञा सिद्धीला गेली आणि हे तुकोबऱ्याच्या मनी मानसी गोष्ट आली म्हणून तुकोबऱ्या भगवंताकडे प्रतिज्ञा करू लागले
ती प्रतिज्ञेचं काय स्वरूप आहे अभंगाचं पहिलं चरण. हे नामी जन्म यासाठी ज्ञानोबराची प्रतिज्ञा वेगळी आहे. या ठिकाणी तुकोबराय भगवंता समोर सांगताय घेईन मी जन्म. जन्म घेणं हातात आहे का मरण आपल्या हातात आहे? जन्म घेणं सोपं आहे का मरण सोपं आहे सांगा. एक साधक उभा राहिला आणि श्री संत जगद्गुरु तुकोबरायाकडे गेला. महाराज तुमचे उद्गारे दुःख बांधवली आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. अहो तुमचेच उद्गारे, तुम्ही तो म्हणतात हा दुःख बांधवली संसार आहे, एका बाजूला हे तुमचेच उद्गार आहे आणि एका बाजूला तुम्ही अपेक्षा करता मी परत जन्म घेईन. काय सांगू आता गरिबीची यातना, ते आमचे उद्गार आहेत का महाराज? ते तुमचेच उद्गार आहे. तुम्ही संसाराला दुःखमूळ म्हटलेलं आहे. संसार दुःखमूळ, चहूकडे लिंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. अहो हे तुमचेच उद्गार आहे आणि तुम्हीच परत जन्म घेण्याची अपेक्षा करतात. सांगा, ज्ञानोबाच्या काळामध्ये एक स्त्री होती, तिचं नाव होतं मदलासा आणि ती आपल्या बाळाला असा मोठा सुंदर पाळणा बांधला आणि त्या पाळण्यामध्ये झोपू घातलं आणि त्या बाळाला उपदेश करू लागली. बाळा, अरे तू कशाला जन्माला आला? हा देह नाशिवंत मला
गेला आणि तुकोबऱ्याला म्हणून लागला, हे तुमचे उद्गारे, हा देह नाशवंत आहे, संसारात दुःखामुळे, आणि तुम्ही परत म्हणता जन्म घेईल, कसं शक्य आहे सांगा? मग एक जन्म घेणं आपल्या हातात आहे का मरण आपल्या हातात आहे? मरण आपल्या हातात आहे. तुम्ही म्हणता कसं काय असं सांगू लागले? मी सांगत नाही, ज्ञानोबराय सांगतात ज्ञानेश्वरी मध्ये. म्हणून तर ज्ञानेश्वरी आपल्या गावाकरता दिली आहे. ज्ञानोबराय सांगतात, झाकल्या घटीचा दिवा, निजे काय झाला की धवा, या रीती दो पांडवादी हठी, मरण माझे मरून गेले, मज केले अमोर, आपुले मरण पाहिले म्या डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. अरे मरण आपल्या हातात आहे. मी ज्या ठिकाणी अध्ययनाला जातो, परमपूज्य परम आदरणीय परम वंदनीय नाना महाराज साखरे, आणि याच वहीवर चिंतन होतं, आणि या वहीवर चिंतन असताना पाठ संपला, दिवसभर चिंतन केलं, महाराज सायंकाळी शतपावली करता जायचे. तो शिष्य बरोबर होता, आणि शिष्याला शंका आली, महाराज आज सकाळी तुम्ही सांगितलं झाकल्या घटीचा दिवा, निजे काय झाला की धवा, या रीती दो पांडवादी हे जीवी. ज्ञानी पुरुष हा देह कसा ठेवतो? महाराजांनी पूर्वेकडे मुख केलं आणि त्या क्षणाला देह ठेवला. विचार सागरामध्ये चार प्रकारची दृष्टी आहे. एक आहे भावना चक्षु, चर्म चक्षु, ज्ञान चक्षु. ही ज्ञान चक्षु दृष्टी संताला आहे. ज्ञानदेवा पाठ, हरिहा वैकुंठ, भरला घरला हरी दिशे. कोणाला दिशे? संत महात्म्याला तो भगवान परमात्मा सर्व ठिकाणी भरलेला आहे. म्हणून अर्जुनाने नसे ऐसा कोण ठावाशे, परी प्राण्याचे दैव कैशे न देखती माती. मीच एक सर्वा या जगा जन्म पांडवा, मदती पासून या उघा निर्वाह यांचा. सुवर्णाचे मणी केले ते सोन्या सुती होले, कैसे जग न धरले बाहेर तरी. हे भगवान परमात्मा दिसतो, पाहण्याची दृष्टी लागती. आपल्याला भगवान परमात्मा दिसत नाही, याचं कारण दृष्टी कमी आहे. आपल्या हातामध्ये, जन्म आपल्या हातामध्ये नाही. महाराज तुम्ही छाती ठोकपणे प्रतिज्ञा करता, जन्म घेईन घेईन मी. पहिला शब्द वापरला घेईन मी, हक्काने म्हणतात, छाती ठोकपणे म्हणतात. कसा संदर्भ लावायचा? बरोबर आहे. जन्म आपल्या हातात नाही. इकडं म्हणतात संसार दुःखमूळ आहे, मरण आपल्या हातात आहे. आणि याचा संदर्भ कसा लावायचा? तुम्ही भजन करा सांगतो. या अवनी तलावर तिघाजणाचा प्रवास आहे. एक देव, दुसरा आहे संत, आणि तिसरा आहे जीव. आता जसं एक तिघाजणाचा प्रवास आहे, तसं तिघाजणाचं कार्य आहे. एक आहे परीक्षा प्रारब्ध, एक आहे अइच्छा प्रारब्ध, आणि एक आहे ते सुइच्छा प्रारब्ध. कारण तुमचं आमचं जी आहे त्याला अइच्छा प्रारब्ध म्हटलेलं आहे. जलभरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनी. राजा होता, श्रीमंत होता. राजाकडे काय कमी? घोडे तेवढे, हत्ती तेवढे, उंट तेवढे. राजाकडे प्रजा आहे तेवढा. राजा श्रीमंत होता, सात्विक होता, धार्मिक होता, परमार्थिक होता. आणि तो राजा स्नान करण्याकरता नदीच्या काठी गेला. स्नानाला गेला, पण पाणी पिण्याकरता एक हरिण आली. ती हरिण होती, गर्भवती. हरिण ती पाणी पिऊ लागली. पाणी पिता पिता हरिणीला समोर आलेला वाहक पाहिला. हरिण घाबरून गेली.
जशी जोरात उडी मारायला गेली गर्भवतीचा गळून पडला. राजा मुक्तास्थानाला गेला होता. राजाने तो हरणाचा पिल्लू पारस घेतलं, त्याला स्वच्छ केलं. त्या राजाने त्या हरणाचे पिल्लू घरी आणलं. एवढं प्रेम, एवढं प्रेम, एवढं प्रेम, एवढं प्रेम त्या राजाचं त्या हरणावर. पण एक दिवस रात्रीच्या समय तो हरणाचं पिल्लू पारस रात्री निघून गेलं. राजा सकाळी उठला, हरणाच्या पिल्ल्याकडे गेला, हरण तिथं नाहीये. राजा चिंता करू लागला, हरण गेलं असेल, हरण काय खाल्लं असेल, हरणाला कुत्र चावलं असेल का, किंवा कोणी धरून नेलं असेल का. राजा सारखा सतत अखंड निरंतर त्या पारसाचं चिंतन करू लागला. करता 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 राजाचं शरीर काष्ठाप्रमाणे झालं. आणि एक दिवस यद्गत्वानि वदन्ति तद्धाम परमं. राजा मरण पावला, पण इच्छा कशामध्ये राहिली होती? वासनीच्या संगे तेची धारी अंगे हरी रूप. दृष्टांत सांगतो म्हणजे सिद्धांत आपल्या लक्षात येईल. 82 वर्षाचे कोणी होते बाबा, वयोवृद्ध, आणि एक नाही तर 4 मुलं होते त्यांना. किती मुलं होते? 4. त्यांचे वडील आजारी पडले. पूर्वी काही हॉस्पिटल वगैरे नव्हते, वैद्य राहायचे. वैद्याने जर असा हात पाहिला ते धात पाण्याचं औषध घ्यायचे. वडिलांना गाडीमध्ये घातलं आणि वैद्याकडे घेऊन गेले. वैद्याने हात पाहिला, नाडी असते, नाडी पाहिली आणि 4ही मुलांना अगदी जवळ बोलून घेतलं. तुमचे वडील फक्त 8 दिवसाचे सोबती आहे. यांना हे या क्षणाला घरी घेऊन जा. वाटत तेवढी यांची आता 8 दिवसाच्या आत काही सेवा करता येईल तेवढी सेवा करा. आणि शेवटचं तुम्हाला सांगतो, यांची शेवटची इच्छा पूर्ण करा. परत वडिलाला गाडीमध्ये घातलं, स्वतःच्या घरी घेऊन आले. सुंदर अशी मोठी खाट टाकली, खाटेवर गादी टाकली, गादीवर उशी टाकली आणि गादीवर आपल्या वडिलांना त्या ठिकाणी ठेवलं. पहिला मुलगा आला, बाबा तुम्हाला काय खाण्याची इच्छा आहे सांगा, तुम्हाला काय हवंय? वडील 1 नाही 2 नाही, दुसऱ्या नंबरचा मुलगा आला, दादा काही नारळ नाही, काही गुलाबजामुन नाही, काही जिलेबी नाही, काही कोणता पदार्थ तुम्हाला आवडतोय सांगा. बाबा 1 नाही 2 नाही. तिसऱ्या नंबरचा मुलगा आला, तुम्ही दोघंही बाजूला सरका, बाबा मला सांगते. तिसऱ्या नंबरचा मुलगा जवळ आला, पण नाताला भेटायचं. म्हाताऱ्या माणसाचा नाकातले जीव असतो, नाताला भेटायचं, वडील मध्ये नाही, नातेवाईकाला भेटायचं,
लहाना होता तो आला, तो मला तुम्ही तिघही बाजूला सारखा तो आला जवळ. जो लहाना मुलगा जवळ आला असं म्हणतात लहानावर जास्त जीव असतो. लहाना जवळ आला म्हाताऱ्याचा चेहरा असा खोल झाला, लागला हसायला. इकडं मुलगा हसायला लागला, इकडं वडील हसायला लागला. योग्याच्या खुणा योगी जातो, एकामेकाची खून त्यांना पटली. आणि मग तुम्हाला आवडत होता मग म्हाताऱ्याला विचारलं, बाबा काय हवंय? त्याला लहान्याला माहित होतं म्हाताऱ्याला काय लागत होतं. तुम्हाला वाटत असेल मग त्याला काही धन पैसे सांगत असेल. म्हातारा माहित होतं गांजा. मग त्याला गांजा पेट गांजा पेट होत. बारका पोरग म्हणलं गांजा वाढण्याकरता शक्ती लागती असं म्हणते बरं. आता या वयावरती काही तुम्हाला शक्य आहे का बाबा? मथरा जुन्या काळात एवढं हुशार एवढं बुद्धिवान होतं भाऊ. मथरा म्हणलं पोरा हो तुम्ही एक सोडून 4 आहे. अरे जिथं लाख मारतात तिथं पाणी काढता. तुम्ही चौघे मला तरी वाटल्या काढता, शक्ती नसली तर नसू द्या, पण तुम्ही चौघजण आहे. गांजा तुम्ही म्हणा, भूर माझ्या तोंडात सोडा. माझा कृष्ण संपला. सिद्धांताकडे लक्ष द्या. याला अइच्छा प्रारब्ध म्हटलं आहे. तुमचं आणि आमचं जे आहे याला अइच्छा प्रारब्ध आहे. देवाचं जी प्रारब्ध आहे, देव हा 2 कार्य आहेत. 2 कार्याकरता अवताराला येतो. संताचं कार्य वेगळं आहे, देवाचं कार्य वेगळं आहे. संताचं स्वरूप वेगळं आहे, देवाचं स्वरूप वेगळं आहे. संताचं लक्षण वेगळं आहे, देवाचं लक्षण वेगळं आहे. तसं ही इच्छा आहे, परिइच्छा आहे. देव हा 2 कार्याकरता येतो. एक तर भक्ताचं संरक्षण आणि धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा आहे. धर्म रक्षवया अवतार घेशी. भगवान परमात्मा केवळ दुसऱ्या करता अवताराला येतो. याला परिइच्छा प्रारब्ध म्हटलेलं आहे. अइच्छा प्रारब्ध संपलं, परिइच्छा प्रारब्ध संपलं. आता राहिला आहे सोइच्छा प्रारब्ध. हे सोइच्छा प्रारब्ध आहे संताचं. संत हे वैकुंठाहून येतातही. आणि संत आणि भगवान विष्णूचं निवासस्थान वैकुंठ आहे. संत हे वैकुंठाहून येतात आणि वैकुंठाला जातात. का हो महाराज, संत वैकुंठाहून येतात, वैकुंठाला जातात. आम्हाला एखादं उदाहरण सांगा पटवून, म्हणजे आम्हाला त्यावेळेस खात्री पटेल. इकडे सिद्धांताकडे लक्ष द्या. तुकोबराय म्हणतात मी जन्म घेईन. मग एक सिद्धांत असा आहे, तुकोबऱ्याची जी वारी आहे पंढरीची, विश्वभर गावापासून तर आता ही 8वी पिढी आहे. पंढरीची वारी आजही चालू आहे. आणि तुकोबऱ्याचं अवतार कार्य संपलं आणि साक्षात वैकुंठाहून भगवान परमात्मा तुकोबऱ्याला नेण्याकरता आले. हा मृत्यू लोक आहे. इथं एक दिवस येणं आणि एक दिवस जाणं हे ठरलेलं आहे. सतीचे राती न इसंबे जीवी वाती
कैसा ईश्वर चित्ती वाणी सदा देव असो संत असो जीव असो का ऋषी असो तुकोबरायचा अवतार कार्य संपलं भगवान परमात्माने ह्या करता आणि महाराज तुमचं अवतार कार्य संपलं चला वैकुंठाला तुकोबराय भगवंताला हात जोडले देवा माझ्या वाडवडिलांची 8व्या पिढीपासून पंढरीची वारी आहे मी एवढी वारी करून येतो तुकोबराय पंढरीच्या वारीला गेले चंद्रभागेमध्ये स्नान केलं विधी तो हरी कथा चंद्रभागे स्नान पंढरीला गेले चंद्रभागेत स्नान केलं पंढरीची नगर प्रदक्षिणा केली पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं आणि भगवंताचं दर्शन करून वारी करून परत आले शिमग्याच्या दिवशी भगवान परमात्मा तुकोबरायला नेण्याकरता आले परत तुकोबरायने सांगितलं देवा किती गोड आणि सुंदर सणी आज पुरणपोळीचा नैवेद्य आहे एवढा सण मला आनंदाने साजरा करू द्या मी लगेच तुमच्या बरोबर येतो परत भगवान परमात्मा परत गेले धोरणीच्या दिवशी परत भगवान परमात्मा तुकोबरायला नेण्याकरता आले तुकोबरायने देवाला सांगितलं देवा या वृत्ती लोकांमध्ये आतापर्यंत मी किती कार्य केलंय अरे जन्माला आल्यानंतर तीच उत्तम असावी नक्षत्र उत्तम असावं वार उत्तम असावा ती वेळ उत्तम असावी आणि त्यानुसारच आपली जन्मपत्रिका आहे ज्यावेळेस आपला शेवट होईल ज्या क्षणाला आपल्याला हा देह ठेवायचा आहे त्या वेळेस किती उत्तम असावं नक्षत्र उत्तम असावं वेळ उत्तम असावी वार उत्तम असावं दक्षिणायन आणि उत्तरायण असे दोन सांगितले वर्णाने मग देवा मी कार्य केलेलं आहे आज वैकुंठाला येण्याकरता आजची किती उत्तम आहे आजची दुर्डीची किती वारकार्य करताय देवाला आपलं खरंय निषिद्ध किती आहे निषिद्ध किती मारले थांबले परत भगवान परमात्मा गेले वैकुंठाला बीजा दिवशी मात्र तुकोबराय ब्रह्म मुहूर्तावर उठले रात्र ही 4 प्रहराची ब्रह्म मुहूर्तावर उठले इंद्राणीचं स्नान केलं भगवंताचा काकडा केला आणि देहू गावामध्ये प्रत्येक घरोघरी फिरून आले आज 12 वाजता मी वैकुंठाला जाणार आहे आज मी 12 वाजता वैकुंठाला जाणार आहे आज मी 12 वाजता वैकुंठाला जाणार आहे यायचं 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 लोक म्हणले आलो असतो माझा घास भेजा आहे एक जणाकडे गेले आला असतो पण माझा घुस भेजा आहे सगळ्याकडे गेले सगळ्यांनी आपापले कारण सांगितले शेवट जिजाबाईकडे गेले जिजे आज मी 12 वाजता वैकुंठाला जायचे तुला यायचं जिजाबाईने सांगितलं आले असते पण माझ्या वडिलांनी ही म्हैस दिली जी धार कोण काढी रामकृष्ण हरी हकारून सांगे तुका नाम घेता राहू नका कर्म धर्म तुमचे असावे कल्याण शेवटचा आशीर्वाद तुकोबराय समाजाला दिला आणि तोपर्यंत 10 वाजले आताचे नाही दिवसाचे आज चिंता करू नका 2 वाजेपर्यंत सोडण्याचा प्रयत्न करू आपलीच माती आपलेच माणसं महाराज आहे आपला काय चिंता करते कमिटीची आहे ना कमिटीचे पोरं विषय ते काल्याचं आपलं बरं होतं गुच्चला कृष्ण गेला गोकुळातून काढला आणि द्वारकेतून काढला लावला मोठी जिम्मेदारी माझ्याकडे दिलेली आता तुम्हाला मस्त वाटत असेल तुम्ही तिकीट मात्र विमानाचं काढलेलं आहे मला खात्री आहे पण आज तुम्हाला नाईलाजाने कॅप्टननी प्रवास करावा तुम्हाला
पण केवळ आज पिठला आणि शिळी भाकरच खावा लागली. विठ्ठल विठ्ठल. निवेदन केलं देहुला. वैकुंठ गमन नांदेल तिथं झाले. कीर्तन सुरू झालं. 10 वाजले, 11 वाजले, 11:30 वाजले, आपले नाही 11:15 वाजले आणि 12 वाजता बरोबर भगवान परमात्मा इमान घेऊन तुकोबऱ्याला नेण्याकरता. पण तुकोबऱ्याने पाहिलं तिथं नांदेल तिथं झाडे आजही देहुला. बिजा दिवशी ते आजही झाड गरगर 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 ते नांदेल तिथं झाड हल्लं. तुकोबऱ्याने विचार केला, माझा भगवान परमात्मा मला नेण्याकरता वाळवेल झाला वैकुंठा श्रीरंग अंतकाळी ठू आम्हासी वावरा उडी सहित झाला. शरीराला कुणी म्हणले शास्त्रामध्ये. जगाच्या पाठीवर एकच संत असे होऊन गेले, या देहात वैकुंठाला गेले, ते म्हणजे तुकोबरा आहे. वैकुंठाला गेले, बीज संपली आणि पंचमीच्या दिवशी तुकोबऱ्याला 3 मुली. एकीचं नाव भागीरथी, एकीचं नाव गंगाबाई, एकीचं नाव कासाबाई. पण भागीरथी मुलगी ही तिथंच पलीकडे येलेवाडीमध्ये दिलेलं आहे. मुलापेक्षा जास्त प्रेम मुलीला आहे. मुलाच्या हाताने 41 पळत झाले, पण स्त्रीच्या हाताने 42 पळत झाले. बाबा वैकुंठाला गेले. भागीरथी माता धावा करू लागली. बाबा मला तुम्ही सांगून गेले नाही. भागीरथी करी धावा, बाबा गेले कोण्या गावा. तुकोबऱ्याच्या लक्षामध्ये आलं, अरे ज्या मुलीवर माझं प्रेम होतं तिला मी सांगून आलो नाही. ती दुःखी आहे, ती रडत आहे. तुकोबऱ्याला दया आली आणि पंचमीच्या दिवशी परत तुकोबऱ्या वैकुंठावरून पंचमीच्या दिवशी घेऊन आले. आल्यानंतर दुपारची वेळ, बाबा आले, बाबा आले, बाबा आले, बाबा आले, बाबा आले. आनंद झाला. पण बाबाला ताबडतोब स्वयंपाक काय करावं? शेवईचा भात मध्ये झाला. शेवईचा भात जिथे शेवईचा भात शिजण्याकरता टाकला. पण भाता करता 3 गोष्टी लागायच्या नंतर. दूध, तूप आणि साखर. साखर घरची होती, तुपही घरात होता. पण दुपारची वेळ होती, दूध नव्हतं. भागीरथी मातेला तांब्या घेतला आणि येलेवडीमध्ये फिरू लागली. या घरी जाय, त्या घरी जाय, त्या घरी जाय, त्या घरी जाय. दुपारी दूध मिळत असतंय का? तुकोबरा विचार करू लागले, मुलगी कुठे गेली? भागीरथी एवढं चेहरा झाला, रिकामा तांब्या घेऊन आल्या. अरे कुठे गेली? बाबा तुम्हाला भूक लागली अशी, तुमच्याकरता शेवटचा भात केला. त्याच्यात लागणाऱ्या वस्तू 2 माझ्याकडे आहे, तूप आहे, साखर आहे, पण दूध नाही. दूध आणण्याकरता गेले. अरे काय येईल, आपल्या जवळच आहे. तुझा हे तुझं पाशी बरी तुझा घराशी. त्या येलेवाडीमध्ये जसं आपल्या गावामध्ये हरेश्वर किंवा आणखीनही मंदिर भरपूर आहे, तसं तिथं येलेश्वराचं मंदिर आहे. आणि त्या येलेश्वराच्या मंदिरासमोर नंदी आहे. तुकोबऱ्यातले जे खास हे भागीरथीला सांगितलं, तू काय येली? अरे कशाला इकडे तिकडे फिरती, जा त्या नंदीला ठेव. येलेश्वरा पूजी
दूध नंदीचे काढिले. मला एवढं सांगायचं, तुकोबऱ्या बिजा दिवशी वैकुंठाला गेले, पंचमीच्या दिवशी परत आले. हा प्रश्न सोडून द्या, पण तुकोबऱ्या वैकुंठाहून 3 वेळेस परत आले. एक वेळेस भागीरथी करता, एक वेळेस निळोबराया करता आणि एक वेळेस संताजी महाराज जगणारे यांच्या करता. म्हणून तुकोबऱ्या छाती ठोकपणे सांगतात, मी जन्म घेईन आणि काय करीन. अभंगाचं दुसरं घेतला आहे. त्या अभंगाचे फक्त 2च कारण आहे. 2 कारण कोणते या संदर्भाला बसतेत म्हणून हा आज अभंग मी सेवेसाठी निवडला. हे 2 कारण कोणती आहेत? एक आहे ते आपलं गाव आणि दुसरं कारण आहे ते मी स्वतः. तुम्ही म्हणता हे कसा संदर्भ लागला? कारण मी सांगतो, तुकोबराने भगवंताकडे प्रतिज्ञा केली, देवा मी जन्म घेईन, तशी माझी सुद्धा भगवंताला ज्ञानोबराला प्रतिज्ञा आहे, पुढच्या सुद्धा जन्म मला याच गावात मिळाला. तसं तुकोबराने देवाकडे प्रतिज्ञा केली, मी एक नाही तर 4 प्रकारची सेवा करीन, तशी माझी सुद्धा भगवंताला ज्ञानोबराला प्रतिज्ञा आहे, मी सुद्धा परत 4 प्रकारची सेवा करीन. आणि जन्म घेऊन करणार काय सेवा? पण कोणती? हरिनाम कीर्तन. आता हरिनाम कीर्तन म्हणजे काय? प्रश्नही नाही. कीर्तनाचे प्रकार 4. एक आहे लीला कीर्तन, गुण कीर्तन, स्वरूप कीर्तन आणि हरिनाम कीर्तन. लीला कीर्तन म्हणजे भगवंताच्या लीलाचं वर्णन करणे याला लीला कीर्तन म्हणतात. भगवंताच्या गुणाचं वर्णन करणे याला गुण कीर्तन म्हटले. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणे याला स्वरूप कीर्तन म्हटले. पण हरिनाम कीर्तन म्हणजे काय? भगवंताचं नाम चिंतन, त्याला हरिनाम कीर्तन म्हटले.
पण भगवंताचं नाम हे कसं आहे, मंगलामध्ये मंगल आहे. त्या मंगलाचे 3 प्रकार पहिल्या दिवशी मी सांगितले. एक आहे वस्तू निर्देश रूप मंगल, दुसरा आहे नमस्कारात्मक रूप मंगल आणि एक आहे आशीर्वाद रूप मंगल. भगवंताचं नाम हे मंगलामध्ये मंगल आहे. म्हणून तर कोणतंही कार्यापूर्वी भगवंताचं नाम चिंतन करावं. सकळ मंगल निधी मी विठ्ठलाचे नामाधी. भगवंताचं नाम हे मंगलामध्ये मंगल आहे. म्हणून तर महाराज म्हणतात लीला कीर्तन करणार नाही, गुण कीर्तन करणार नाही, स्वरूप कीर्तन करणार नाही, मग हरिनाम कीर्तन. भगवंताचं नाम हे पवित्रामध्ये पवित्र आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात गीतेमध्ये पवित्राणां पवित्रं यो मंगलानांच मंगलम दैवतं देवतानांच भूतानां यवयपिता. कारण देवाच्या या जगामध्ये काही गोष्ट पवित्र आहे तर काही गोष्ट अपवित्र आहे. मी आपल्याला प्रश्न विचारतो, तुळशी पवित्र आहे का अपवित्र आहे? बोला. शाबास, पवित्र आहे. कीर्तन झाल्यात 1 रुपया सुद्धा घेऊन येतात. तुळशी पवित्र आहे. काय अर्थ? शाबास, हुशार, सुंदर बोलली. आता तू मला सांग, गाय पवित्र आहे का अपवित्र आहे? पवित्र आहे. वा, एक जण पुढून एक जण मागून जमला तर सोय लागली. सगळ्याच्या नादी लावा, सगळ्या पोह्याच्या नादी लावा. तुम्ही म्हणता महाराज तुम्हाला कसं काय अनुभव? तू खा म्हणे साखुनी सांगे मत अनुभव आहे. एका ठिकाणी जेवण येतो, मोठा वाला होता चौकात, नाव सांगत नाही ती युट्यूबला या, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होता. आज आपला सप्ताह नुसतं बीड जिल्ह्यापुरता मी आज महाराष्ट्रामध्ये जाणार देखील तर युट्यूबला पडणार आहे. तिने मला फोन केला, काका सेवा तुमची? म्हणलं हो. म्हणजे मग मी आज करी युट्यूबला कीर्तन टाकतो. म्हणलं वा, काय अडचण नाही. पुतणे असं काय सांगत होतो? कीर्तन कीर्तन नाही. मी बरोबर सर याला जरी विचारलं तर भाऊ हे बोलते मग तुम्हालाही करू बघा चौकात आला चौकात आणि म्हणे बाबा आमच्या घरी तुम्ही जेवणासाठी या. येतो. किती वाजता येईल? 11 11:30 वाजता या. माझ्यासमोर खूप जण होते. गेलो आम्ही एका ठिकाणी. त्या बैला एकूण एकच मुलगा असा पराक्रमी होता, जीवनात कधी काम करणारा, पुढे नाही आता करीत नव्हता. खूपच तापड पोरग, पाणी भरून पाणी तर भरून द्या. पण त्या दिवशी दैवयोगाने बाबा, अरे आई म्हणते बाबा आज आपल्या घरी बाबा जेवायला येणार आहे, बाबा तू थांब बाबाला वाढण्यासाठी. तो बाबा मी बाबा पोरग कधीच नाही का नाही थांबलं. इतकं गोड वाढलं तिने. सर्व त्याला काय वाढवं त्याला न सांगता तिने भात वाढला. भातच घ्यावं आणि जेवण करण्याच्या अगोदर भातच खावा. भात वाढला, भातावर वरण वाढलं, वरणावर तूप वाढलं, पद्धतशीर वाढली. आता मला जवळजवळ 10 वर्ष झाले मी बोलत नाही जेवण करताय. आता ते मुलगा असा उभा होता, आई तिकडे स्वयंपाक करीत होती, गरम गरम चपाती पाठवून देत होती. तर माझ्या संग 2-3 माणसं होती. मी म्हणलं वा 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 वा, काय मुलगा हुशार आहे. आणि हे फक्त असं केलं त्याला. म्हणजे माझा म्हणण्याचा भाग झाला काय पोरग बुद्धिवान आहे असं म्हणलो. पण त्या पोराचा असा भ्रम झाला, त्याच्या हातामध्ये होता पाण्याचा जग. आता तुमच्या लक्षात जसा पाण्याचा जग घेतला तसाच चौकामध्ये फेकून द्यावा. चौकामध्ये फेकून दिला. आणि तिने स्वयंपाक करता करता आले, बाबा काय झालं, बाबा काय झालं, बाबा काय झालं. बघ ते महाराज काय म्हणते, मला डोक्याचा भाग नाही. ठेवलं
पवित्र आहे. शाबास. तीन गोष्टी तशा पवित्र आहे, तसं भगवंताचं नाम सुद्धा पवित्रामध्ये पवित्र आहे. म्हणून तुकोबऱ्याने लीला कीर्तन करणार नाही, गुण कीर्तन करणार नाही, हरिनाम कीर्तन करणार नाही. मग करणार काय? हरिनाम कीर्तन. भगवंताचं नाम हे मोठ्यामध्ये मोठे. किती मोठं आहे? हा ज्ञानदेव पुष्येंद्रची चाल गगनाभूनी वाढणार नाही. बरोबर. ज्ञानोबा स्पष्ट सांगतात. मग आता मी आपल्याला प्रश्न विचारतो, मला उत्तर तुम्ही द्यायचं. जोपर्यंत उत्तर येत नाही तोपर्यंत मी बोलतच नाही. तुम्ही जर म्हणजे आम्ही सकाळी 5 ला उत्तर देऊ तर मी असंच उभा राहतो. गगन कशाला म्हटलंय? देव मोठा का देवाचं नाव मोठं का ब्रह्मांड मोठं का गगन मोठं? चिंता करू नका, सांगतो मी. पहिला प्रश्न आहे, देवापेक्षा भगवंताचं नाव मोठे. आता गगन कशाला म्हटलंय? पहिलं ब्रह्मांड ऐका म्हणजे आपल्याला गगन लक्षामध्ये येईल. ब्रह्मांड याला म्हटलंय, ब्रह्मांड हा मृत्यूलोक आहे. या मृत्यूलोकाच्या खाली आतल, वितल, सुतल, करातल, महातल, पाताळ, त्याला सप्त पाताळ म्हटलंय. त्याच्या खाली भगवान शेष आणि त्याच्या डोक्यात ही पृथ्वी, त्याला सप्त पाताळ म्हटलंय. आता ऐका, एहलोक, महलोक, जनलोक, तपलोक, स्वर्गलोक, वैकुंठ आणि कैलास, हे 7 आणि हे 7 त्याला 14 भुवन म्हटलंय. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ याला एक ब्रह्मांड म्हटलंय. असे भगवंताच्या हृदयामध्ये अनंत ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांडे उदय हरी हा बालक नंदावी. यापेक्षा गगन मोठं आहे आणि गगनापेक्षा भगवंताचं नाम मोठं आहे. म्हणून तुकोबऱ्या म्हणतात लीला कीर्तन करणार नाही, गुण कीर्तन करणार नाही, स्वरूप कीर्तन करणार नाही, हरिनाम कीर्तन. या पुढे जर सांगायचं ठरलं, भगवंताचं नाम हे किती मोठं आहे. या पृथ्वीपेक्षा पाणी 10 पटे, पाण्यापेक्षा तेज 10 पटे, तेजापेक्षा आकाश 10 पटे आणि आकाशापेक्षा भगवंताचं नाम अनंत पटे. म्हणून महाराज म्हणतात हे कीर्तन हे कोणतं करणार? हरिनाम कीर्तन. म्हणून मनुष्याने 100 गाणे सोडावे आणि स्नान करावं, 1000 गाणे सोडावे, भोजन करावं, 1,00,000 कामे सोडावे, दान करावं आणि कोटी कामे सोडावे, भगवंताचं नाम चिंतन करावं. सामर्थ्य आहे. एक सिद्धांत आपल्या डोळ्यासमोर येतो. तुकोबऱ्या पंढरीच्या वारीला चालले. मुक्काम दर मुक्काम, मुक्काम दर मुक्काम करीत 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 वारीला. ज्ञानोबराच्या पालखी सोहळ्यामध्ये पंढरपूरला जात असताना माळशिरस म्हणून झाले. माळशिरस तुकोबऱ्या गेले आणि तुकोबऱ्याचा मुक्काम मारुतीच्या मंदिरामध्ये होता. गावातल्या लोकांना माहित झालं आज महाराज आपल्या गावामध्ये आले. काही साधक जमा झाले, तुकोबऱ्याकडे गेले, महाराजांचं दर्शन घेतलं. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे दर्शन घेतलं. धन्याद दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षण गेला. धन्याद दिन झाले संतांचे दर्शन. काय भाग्य आज साक्षात तुकोबऱ्याचं दर्शन झालं. काय मागच्या जन्मीचं संचित आहे, आज दर्शन झालं. काय मागच्या जन्मीचं प्रारब्ध आहे, आज तुकोबऱ्याचं दर्शन झालं. एकमेकाला म्हणू लागले पुण्य फळले बहुता, पुण्य Hare
पुण्य भाग्यता उदय तो हे दोन्ही संदर्भ आहे. भागाचा उदय आज संतांचं दर्शन झाले, कीर्तन 9ला सुरू झालेलं आहे आपलं, आज 9ला सुरू झालेलं पण यात्रा वगैरे येणार नाही, आता सोडतो. ते हे दुडी संत पाय, किती भाग्य गावातले साधक आले चुकून म्हणून महाराज आज भाग्याने तुमचा मुक्काम आमच्या गावामध्ये. महाराज म्हणले हो, मग म्हणले कीर्तन करा, म्हणले कीर्तन करा. सांगायची गोष्ट नाही, माझा धंदाच तो आहे, दिला गगनी हाची धंदा कीर्तन हो, काय हरकत नाही. महाराजांनी जे दिना घेतला
आणि तो स्वरामध्ये लावला लावणी मृदुंग श्रुती काळ घोष असा स्वरामध्ये इनाम लावला आणि महाराजांनी भजन सुरू केलं. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. पुरुष मंडळी, फक्त पुरुष मंडळी, काय वाजव फक्त पुरुष मंडळी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. सात दिवसात त्यांना सवय पडली. हे एवढे पुढचेच म्हणते बघा, मागच्या त्या पुरुषाला आवाजच येणार. त्याचं कारण का, मागच्या म्हणजे आपण त्या राण्यामध्ये नाही. पुरुष मंडळी राम कृष्ण हरी जय राम. हे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. मोठ्या आवाज याच्यापेक्षा जास्त आला म्हणजे आपला राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. ही पार्टी आपल्याला तुम्हाला सरळ भरली. मग उद्या आज चुकू द्या 7 दिवस, पण उद्या तरी एवढे माणसं घेऊन येतो. असं भजन सुरू केलं तुकोबऱ्यांनी. काय भजन सुरू केलं, तुकोबऱ्या काही सांगायला तयारच नाही. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले. 12 वाजल्यानंतर तुम्हाला वाटत असेल कीर्तन बंद करण्याची ठेवी, चिंता करू नका, 4 पर्यंत बंद नाही. 11 वाजले, 12 वाजले, तुकोबऱ्यांचं तेच. काही सिद्धांत नाही, काही दृष्टांत नाही. सारखं भजन केस, सारखं भजन केस, सारखं भजन केस. लोकांनी विचार केला, मग लोक म्हणले आता चला घरी. महाराजाला साधे दिसेल काही येत नाही वाटतं त्यांना. पाठीमागूनच उठा सुरू झाला. जे उठलं घरी, उठालं घरी, उठले घरी, उठले घरी, उठले घरी. सगळं मंदिर इकडं झालं. आणि एक जणच बाबा राहिला आपल्या शिवाजी बाबासारखा. आणि एक जण जे तुकोबऱ्यात त्याच्याकडे बघत होते, आणि तो साक्षात तुकोबऱ्याच्या पायाकडे बघत होता. कशा करता, त्याची घोगडी तुकोबऱ्याच्या पायाखाली होती. तुकोबऱ्याच्या लक्षामध्ये आलं, ही ज्या तिकडे बघत आहे त्या ती घोंगडी यांची असावी. तुकोबऱ्याच्या लक्षात आलं, तुकोबऱ्याच्या घोंगडी आसनावरून बाजूला झाले. जसे बाजूला झाले, साधला हा पर्वकाळ. जे घोंगडी घेतली ते मी घरी. कीर्तन कुठं होतं, मारुतीच्या मंदिरात. आता सगळेच घरी गेले, ऐकत कोण होतं. रात्र 4थ्या प्रहराला गेलेली होती. 6 ते 9 1 प्रहर, 9 ते 12 2 प्रहर, 12 ते 3 प्रहर, आणि 3 ते 6 4था प्रहर. त्याला ब्रह्ममुहूर्त म्हटलं. ब्रह्ममुहूर्तावर रात्र गेलेली होती. तुकोबऱ्या असे एक रूप झालेली होती. डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते. विना असा स्वरामध्ये लावला होता. आणि तुको विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जलधर. एक रूप झालेले, हातामध्ये चिपड्या, गळ्यामध्ये इना, आणि अशा अवस्थेमध्ये भजन करीत होते. याचा परिणाम कोणाला झाला, तिथं मारुतीचं मंदिर. मारुतीरायाने ते भजन ऐकलं आणि परिणाम असा झाला, त्या मारुतीरायाला समाधी लागली. कशी, लुप्तली नाधी लागली समाधी.
सारी सामने नाचती आनंद करो मित्रकाती नाचती आनंद करो हेमगिरी बसरी ज्ञानोबाच्या पालखीमध्ये किती जण गेलेले आपल्या गावात तेवढं हात करा एवढी एकच बाप माझा तर बीपीच वाढला असं या ज्ञानोबाच्या पालखीचा मुक्काम माळशिरसला आजही तिथं तुम्ही जाऊन पहा झोपल्याला मारुती झोपला तिथं कारण जर काय असेल तर तुकोबऱ्यांनी तिथं कीर्तन केलेलं आहे मारुतीरायाला समाधी लागली आणि त्याचं कारण आहे मारुतीराय झोपले मला सांगायचं तात्पर्य तुकोबऱ्या म्हणले लीला कीर्तन करणार नाही गुण कीर्तन करणार नाही स्वरूप कीर्तन करणार नाही मग हरिनाम कीर्तन एक साधक उभा राहिला तुकोबऱ्याकडे गेला आणि तुकोबऱ्याला म्हणू लागला महाराज आणखी काय अपेक्षा आहे तुमची हरिनाम कीर्तन संतांचं पूजन करणार बर आणि संतांचं पूजन झाल्यानंतर आणखीन घालू कंगन महाद्वारी महाद्वार कुठे जम्मूया माझी एक पंढरपूर गावला धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव होता चला जाऊताया थाया गावाला नमाधया विठोबाचा धर्म दाखवू त्याच्या चरणी लक्ष लागू पंढरपुरामध्ये महाद्वार आहे आणि पंढरपुरामध्ये गेल्या एक शब्द बसा थोडा वेळ पण केला पंढरपूरला गेल्यानंतर 3 ठिकाणी लोटांगण झालं पहिलं लोटांगण आहे कुंडलिक रायाजवळ दुसरं लोटांगण आहे नामदेव पाहीजवळ आणि तिसरं लोटांगण आहे गरुड खांबाजवळ महाराज म्हणले मी जन्म घेईन आणि अशी एकंदरीत 4 प्रकारची सेवा करेन महाराज तुम्ही प्रतिज्ञा केली तेही आम्हाला कळालं जन्म घेईन म्हणले तेही आम्हाला कळालं एक नाही 4 प्रकारची तुम्ही सेवा करी म्हणले तेही आम्हाला कळालं पण आमची शंका अशी आहे जर तुम्ही त्या भगवंताची सेवा जर केली तर तुमच्या जीवनामध्ये फल काय होणार तुमच्या पदामध्ये पुण्य काय प्राप्त करणार ते सांगा महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगू लागले माझ्या जीवनामध्ये मला आनंद प्राप्त होईल आनंद निभाय असो भरते संतांचा आनंद येत आहे देवाला आनंद घेण्याकरता तर तो भगवान परमात्मा वैकुंठामध्ये या ठिकाणी आलाय या सुखाकारणी देव येळवला वैकुंठ सोडून संत सत्य
तुमच्या जीवनामध्ये किती आनंद प्राप्त होणार. महाराजांनी यादी सांगितली एवढी मोठी, अगदी 2 मिनिटात शेवट पूर्ण विराम देतो. पहिला मनुष्यानंद आहे. मनुष्यानंदापेक्षा 100 पट आनंद मनुष्य गंधर्वाला होतो. मनुष्य गंधर्वापेक्षा 100 पट आनंद आजान देवास होतो. आजान देवापेक्षा 100 पट आनंद कर्मदेवास होतो. कर्मदेवापेक्षा 100 पट आनंद प्रजापती होतो. प्रजापतीपेक्षा 100 पट आनंद बृहस्पतीस होतो. बृहस्पतीपेक्षा 100 पट आनंद इंद्रास होतो. इंद्रापेक्षा 100 पट आनंद ब्रह्मदेवास होतो. ब्रह्मदेवापेक्षा 100 पट आनंद विष्णूला होतो. आणि विष्णूपेक्षा 100 पट आनंद, 1000 पट आनंद संताला होतो. एवढा आनंद माझ्या जीवनामध्ये प्राप्त होईल. आणि तेवढा का आनंद माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला रे झाला, त्या आनंदाच्या स्वरूपात मी सुखही मानणार नाही, दुःखही मानणार नाही. मग करणार काय? हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालू लोटांगण महाराजांनी. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये महाराज म्हणतात अनेक सायास. कसले सायास करणार नाही, कसले आसक्ती बाळगणार नाही. मग होईन उदास सर्व भावी. सायास करणार नाही, उदास तुम्ही राहा, सर्व भावाने उदास राहतात. बरोबर आहे. करणार काय? हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. आणि शेवटच्या चरणात महाराज प्रतिपादन करतात हा मोक्ष, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, त्याला मोक्ष म्हटलेला आहे. तुकोबराय म्हणजे हा मोक्ष आमच्या घरी दाशी म्हणून काम करेल. मोक्ष आवारी कामारी ते लोटांगण
बाळा